खारपाडा रोडवर तालुका उरण जिल्हा रायगड येथे घडलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा कोणताही सुगावा नसताना 24 तासात उरण पोलीस ठाण्याकडून उघडकीस। दिनांक 25/4/2024 रोजी सकाळी 6 वाजताचे पूर्वी चिरनेर ते खारपाडा रोडवर अपघाती वळणावरील शासकीय बोर्ड दर्शक फलक अरुंद रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा असा शासकीय बोर्ड असलेल्या ठिकाणी तलाखार चिरनेर तालुका उरण येथील कोरड्या ओढ्यात एक अनोळखी महिला वय अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या महिलेचा कुजलेला व अंगावर किडे पडलेल्या अवस्थेत मिळून आला। त्याबाबत श्री संजय गजानन पाटील वय वर्ष 62 वर्ष, व्यवसाय पोलीस पाटील, घर नंबर 1143 चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2024 भारतीय दंडविधान कलम 302-34 अन्वये दिनांक 25/4/2024 रोजी 5:03 वाजता दाखल करण्यात आला आहे। सदर घटनास्थळी श्री विवेक पानसरे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल, डॉक्टर श्री विशाल नेहुल सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग, श्री सतीश निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, श्री सूर्यकांत कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, शिवाजी हुलगे सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय राठोड पोलीस उपनिरीक्षक, चंद्रहार पाटील पोलीस उपनिरीक्षक, पद्मजा पाटील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून त्यांना अनोळखी महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे एक मोठे आव्हान होते। त्याप्रमाणे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व स्टाफ यांनी अनोळखी मयत महिलेचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून मयत महिलेबाबत माहिती घेत असताना मानखुर्द पोलीस ठाणे येथे दिनांक 19/4/2024 रोजी एक महिला मिसिंग दाखल असून ती दिनांक 18/4/2024 पासून मिसिंग असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। सदर मिसिंग महिलेचे फोटो प्राप्त केले असता मयत अनोळखी महिलेचे फोटो व मिसिंग महिलेचे फोटोतील वर्णन तसेच मिसिंग महिलेने परिधान केलेल्या कपड्यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे दिसून आले। त्याबाबत तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक हुलगे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांना मानखुर्द येथे रवाना करून माहिती घेऊन मिसिंग मुलीचे नातेवाईक यांना उरण येथे बोलावून घेऊन त्यांना इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात ठेवलेला मृतदेह दाखवला असता मयत महिलेच्या उजव्या हातामध्ये 2 चांदीच्या अंगठ्या, डाव्या हातात काळे मणी असलेले ब्रेसलेट व डाव्या हाताच्या अंगठ्याच्या वर इंग्लिशमध्ये एस असे गोंदवलेले असून उजव्या हाताच्या मनगटावर मराठीत सूरज असे गोंदवलेले आहे। केसांना खेकडा क्लिप व टिकटॉकचे क्लिप लावलेले तसेच गळ्यात काळे मणी असलेले व त्यास पेंडल असलेला नेकलेस घातलेला, अंगात पांढऱ्या रंगाचा लाईन असलेला कुर्ता व लाल रंगाची लेगिन्स असल्याने सदरची महिला ही मिसिंग महिला नामे पूनम चंद्रकांत क्षीरसागर वय वर्ष 27 असल्याची तिचे नातेवाईकांनी ओळखून सांगितले। त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने पूनमबाबत माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली असता पूनमीचे टॅक्सी चालक निजामुद्दीन अली राहणार नागपाडा याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती प्राप्त झाली व ती दिनांक 18/4/2024 रोजी कामावर गेलेली असता ती संशयित इसम घेऊन गेला असल्याची माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे निजाम अली यास मानखुर्द पोलीस येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे मयत पूनम चंद्रकांत क्षीरसागर हिच्याबाबत विचारपूस केली असता त्याचे व पूनमीचे प्रेमसंबंध असल्याने त्याने दिनांक 18/4/2024 रोजी जे हॉस्पिटल मुंबई येथून पूनमीस फिरायला जायचे सांगून त्याचे टॅक्सी नंबर MH03805634 मधून सुरुवातीस खडवली कल्याण येथे घेऊन जाऊन तेथे तिला जीवे ठार मारून रात्री 1 वाजता चिरनेर येथे येऊन टाकून दिले असल्याबाबत कबुली दिल्याने सदर आरोपीस 27/4/2024 रोजी अटक करण्यात आली असून त्याची दिनांक 29/4/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड ठेवण्यात आले आहे। अशा प्रकारे उरण पोलीस ठाणे हद्दीत चिरनेर ते खारपाडा रोडवर अपघाती वळणावरील मिळालेल्या अनोळखी महिलेचा खुनाचा गुन्हा कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन 24 तासात उघडकीस आणण्यात यश आले आहे। सदरची कामगिरी ही श्री मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री संजय सिंह ऐनपुरे सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री विवेक पानसरे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल, डॉक्टर श्री विशाल नेहुल सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सतीश निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, श्री सूर्यकांत कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्री शिवाजी हुलगे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण, श्री संजय राठोड पोलीस उपनिरीक्षक गुन्हे प्रकटीकरण, पोलीस हवालदार रुपेश पाटील, पोलीस शिपाई प्रमोद कोकाटे, पोलीस शिपाई रियाज शेख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणला आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर, उरण।